काळू वॉटरफॉलला जाऊन आल्यावर आपल्या मागे ऍडमिशनची गडबड चालू झाली आणि त्यासाठी आम्ही दोघं आज सकाळ सकाळ लवकर आवरून पुण्याला चाललो होतो. पण पुण्याला जाण्यासाठी आम्ही वाघोलीवरून न जाता आळंदीवरून चाललो होतो आणि 2 दिवस आधी झाल्या जोरदार पावसामुळे विमानाच्या पाण्याची लेवल किती वाढली होती तुम्हाला याच्यावरून दिसत असेल. मग आता आळंदीमध्ये आल्यावर माऊलींचं दर्शन रस्त्यावरूनच घेतो. पण जेव्हा आपलं रेग्युलर कॉलेज चालू होईल ना तेव्हा माऊलींचं दर्शन घ्यायला आपण मंदिरात येऊ बरं का. तर आता आम्ही पुण्याला तर चाललो होतो पण आम्हाला एका गोष्टीची काळजी होती ती म्हणजे पावसाची. पण पुढे आल्यावर आपली पावसाची काळजी पण मिटली आणि आपलं मन खुश होण्यात वगैरे चांगली दृश्य पण दिसली. आणि ती दृश्य कोणती तर ती दृश्य ही तर जेव्हा आम्ही आळंदीमधून पुण्याला चाललो होतो ना तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा त्यांच्या भावंडांसोबत वारीत झालेलं सहभागाचं दृश्य इथल्या मूर्त्यांवरून आपल्याला दिसत होतं. आणि हे दृश्य कुठे आहे तर हे दृश्य ज्ञानेश्वर महाराजांच्या थोरल्या पादुका मंदिरापाशी. आणि तिथून थोडं पुढे आल्यावर आम्ही पुण्याला जाण्यासाठी वळालो. तर इथल्या चौकामध्ये काही वारकरी वाजत गाजत पालखी घेऊन जातानाचं दृश्य. तर पुणे जेवढं आधुनिक होत चाललंय तेवढंच मराठी संस्कृती पण जपत चाललंय. आणि याच्यावर तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि कॉलेज जायला असं उड्डाण पुलाच्या बाजूला लागलो तसं टेम्पो तर मध्येच थांबलेलं दिसलं. बरं झालं लवकर बघितलं ना तर शॉर्टच झालं.